Good afternoon, students. Okay, today we are learning the new lesson. But first, tell me, what is this? What is the picture of that picture? Tell me. Yes, the picture of APJ Abdul Kalam's. But you know that. Give me the one question answers. Who known as the missile man? Yes, right answer. We know to the missile man APJ Abdul Kalam. Anyone read that words? Yes. Dream is not that which you see while sleeping. It is something that does not you sleep. Yes, right. Sit down. Dream is not that which you are while sleeping. It is a something that does not you sleep. APJ अब्दुल कलामांचे हे स्पेशल वाक्य आहेत. स्वप्न हे असतात, आपण जे रात्री पाहतो ते स्वप्न नसतात. स्वप्न हे असतात जे आपल्याला झोपूच देत नाही. सो स्टुडंट्स, we have today learned our new lesson number 2.4. name is the 3 visions for India. So before that, 3 visions for India म्हणजे APJ अब्दुल कलाम यांनी जे आहेत आपल्या इंडियाविषयी, भारताविषयी विजन्स होते. त्यांचे काय होते? काहीतरी विजन. सो व्हॉट इज मीनिंग बाय विजन? Visions means what? Dreams. What we call visions? A dream. Okay? त्यांनी जे आहे आपल्या भारताविषयी जे आहे काहीतरी ड्रीम पाहिले होते, काहीतरी स्वप्न होते. and how it is the 3 visions for India. इंडियासाठी त्यांनी 3 visions पाहिले होते, काही स्वप्न पाहिले होते. ते कोणती आहेत ते आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. So we have to start our lesson. Dr. APJ Abdul Kalam is the father of India's integrated guided missile program. APJ अब्दुल कलाम हे जे आहेत आपले भारताचे जे आहेत एक ग्रेटेस्ट जे आहेत मिसाईल मॅन आहेत. कोण आहेत ते? मिसाईल मॅन. and states 3 visions for India based on the achievement and the progress that had the witness in the history and the nation. आणि APJ अब्दुल कलाम यांनी जे आहेत आपल्या स्टेटसाठी काही जे अचिव्हमेंट केलेले आहेत किंवा प्रोग्रेस केलेली आहे ती खूप जी आहे ही नाव काढण्यासारखी आहे किंवा वाखाणण्याजोगी आहे. सो त्यांनी काहीतरी विजन सांगितले आहेत. सो डॉक्टर कलाम 3 visions for the India is the first is the vision is the freedom. Which one? पहिलं जे आहे त्यांचं विजन्स, त्यांनी जे 3 विजन्स डिसाइड केलेले होते, विजन 3, त्याचं पहिलं जे आहे काय आहे? फ्रीडम. व्हॉट इज मीनिंग बाय फ्रीडम? येस, स्वातंत्र्य. फ्रीडम मीन्स काय? स्वातंत्र्य. सो APJ अब्दुल कलाम यांचं असं म्हणणं होतं की आपला जो आहे हा इंडियाला जे आहे तो कसा असला पाहिजे? पहिल्यांदा फ्री असला पाहिजे, फ्रीडम मिळालं पाहिजे. म्हणजे आपला जर इंडिया जो आहे नंबर 1 अँड वर्ल्डचा जर बेस्ट बनवायचा असेल, जर आपल्याला आपलं काहीतरी अचीव करायचं असेल, आपली प्रोग्रेस करायची असेल, तर त्याच्यासाठी पहिलं विजन त्यांनी आपल्या इंडियासाठी ड्रीम पाहिलं ते कोणतं आहे? फ्रीडम. आणि त्यांनी सांगितलं की इफ वी आर नॉट फ्री, व्हॉट ही टोल्ड? इफ वी आर, स्पीक आफ्टर मी, इफ वी आर नॉट फ्री, नो वन रिस्पेक्ट अस, नो वन विल रिस्पेक्ट अस. रिस्पेक्ट अस म्हणजे काय? जर आपण स्वतंत्र झालो नाहीत, ओके, इफ वी आर नॉट फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस, तर आपला आदर हा जगात कोणीच करू शकणार नाही. जर आपला कोणीतरी रिस्पेक्ट करावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी आपलं पहिलं ध्येय काय आहे? पहिलं ड्रीम काय आहे? फ्रीडम. सो ही डिसाइडेड द फर्स्ट ड्रीम इज द
फ्रीडम. अँड बिफोर दॅट त्यांनी फ्रीडमचं सांगण्याआधी ही इज द एक्सप्लेन द प्रिव्हियस डेज. आपले भारताचे जे आहेत काही प्रिव्हियस डे ही इज एक्सपांडेड इन द लेसन. म्हणजे त्यांनी जे आहे आपले भारतातील काही प्रिव्हियस डे कसे होते ते सांगितलेले आहेत. इन द प्रिव्हियस डे Alexander onwards, the Greece and the Portuguese, then the British, French and the Dutch, all them came and loot us, the took over what was ours. म्हणजेच काय, आपल्यामध्ये भारतामध्ये जे आहे फ्रीडम मिळवण्याआधी जे आहे आपल्याला जेव्हा फ्रीडम मिळालं त्याच्या आधी जे आहे ब्रिटिश आपल्यावरती राज्य करून गेले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले. त्याच्यामुळे जे आहे आपलं फ्रीडम हे आपल्यापासून थोडंफार नाही म्हणता येणार पण अगदी जास्त प्रमाणात ते हिरावून घेतलं गेलं होतं. ओके. नंतर आपल्याला 150 वर्षानंतर आपण स्वतंत्र झालो म्हणजेच आपण फ्री झालो. त्याच्यामुळे आपली काय झाली आहे ही आतापर्यंतची काय झाली आहे डेव्हलपमेंट झाली आहे, प्रोग्रेस झाली आहे. द सेकंड वर्ड इज अ टूक ओव्हर. टूक ओव्हर म्हणजे टूक दी ऑथॉरिटी ऑफ. ऑथॉरिटी म्हणजे एखाद्याची जी आहे आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची ऑथॉरिटी मिळाली, आपल्याला काहीतरी वर्चस्व मिळतं ना, तर ते करण्यासाठी जे आहे जी आपली प्रगती व्हायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं ड्रीम त्यांनी पाहिलं फ्रीडम. अँड एट वी हॅव द नॉट डन धिस टू एनी अदर नेशन्स. वी हॅव ओनली ॲक्युअर्ड एनीवन. वी हॅव नॉट ग्लॅब देअर अ लँड. पण आपल्या भारताने जे आहे जसं आपल्यांवरती ब्रिटिशांनी राज्य केलं, पोर्तुगीजांनी केलं किंवा फ्रेंच आले, डच आले, सगळे आले आपल्या भारतामध्ये, त्यांनी जसं आपल्यावरती आपल्या नेशनवरती राज्य केलं किंवा आपलं कल्चरल जे आहे ते काही थोड्या प्रमाणात हिरावून घेतलं, तसं आपण केलं का नाही. आपण जे आहे कोणत्याच देशावरती राज्य केलं नाही, उलट आपण स्वतंत्रतेसाठी काय आहे लढलो आहोत असं APJ अब्दुल कलाम म्हणतात. सो बिकॉज वी रिस्पेक्ट द फ्रीडम ऑफ अदर्स. का आपण असे वागलो? कारण की आपण इंडियन पीपल दुसऱ्याच्या फ्रीडमचा आधी विचार करतो. अंडरस्टूड दिस पॉइंट? APJ अब्दुल कलाम यांचं असं म्हणणं आहे, माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला असं वाटतं की माझा भारत हा 3 विजन्सनुसार झाला पाहिजे. आणि त्याचं जे पहिलं जे विजन आहे फ्रीडम, पण त्या फ्रीडममध्ये आपल्याला पूर्वीच्या याच्यामध्ये फ्रीडम मिळालं नाही, पण आता जे आहे ते मिळवून घ्यायचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे, ट्राय केलं पाहिजे. Then that is why my first vision for the India is the freedom. तर APJ अब्दुल कलाम म्हणतात की त्याच्यासाठी या प्रगतीसाठी माझं पहिलं विजन काय आहे? फ्रीडम आहे. And I believe that India has its first vision of freedom in 1857. आणि हे फ्रीडम मला माझ्या माहितीप्रमाणे केव्हा मिळालं? 1857. तुम्हाला जर माहिती असेल इन युअर हिस्ट्री पिरियड इफ यू हॅव टू लर्न 1857 वॉर, सो यू नो दॅट 1857चा उठाव जर तुम्ही अभ्यासला असेल तर त्याच्यावरून जे आहे आपल्याला थोड्याफार प्रमाणात इंडियामध्ये फ्रीडमला ही सुरुवात झालेली होती. व्हेन वी स्टार्टेड द वॉर ऑफ द इंडिपेंडन्स. केव्हा स्टार्ट झाली ही वॉर इंडिपेंडन्सची? पहिल्यांदा येस 1857. This freedom that we must protect and the nurture and the build on. आणि हे फ्रीडम जे आहे ते आपला स्वतःला काय केलं आहे? त्यांनी बिल्डअप केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. आणि या 1857च्या उठावानंतर किंवा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते जे फ्रीडम मिळालं आपल्याला, त्याच्यामुळे आपला हा भारत देश काय झालेला आहे? डेव्हलप झालेला आहे. ओके. Then if we are not free, no one will respect us. Again, APJ Abdul Kalam repeat this sentence. If we are not free, no one will be respected. आणि पुन्हा ते म्हणतात जर आपल्याला फ्रीडम मिळालं नाही, स्वतंत्र मिळालं नाही, तर आपला कोणीच रिस्पेक्ट करणार
नाही. Then second vision for the India is the decided. The second vision is a development. Which one? Development. What is meaning by development? Please anyone give me the answer. डेव्हलपमेंट मीन्स काय? स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा, काहीतरी आपली प्रोग्रेस करायची. ओके. युअर टीचर इन द क्लास म्हणजे तुमचे शिक्षक. युअर टीचर इन द क्लास युअर डेव्हलप युअर नॉलेज एव्हरी डे. येस. युअर हिस्ट्री टीचर, मॅथ्स टीचर, वॉट एव्हर सब्जेक्ट इट इज डेव्हलप युअर नॉलेज. त्यांचं शिक्षकांचं एकच ध्येय असतं की तुमचं नॉलेज हे काय झालं पाहिजे? डेव्हलप झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. त्याच पद्धतीने APJ अब्दुल कलाम म्हणतात, जर आपल्याला प्रगती करायचं असेल तर माझं सेकंड विजन आहे डेव्हलपमेंट. अँड फॉर 15 years वी हॅव बीन द डेव्हलपिंग नेशन्स. आणि गेल्या 50 वर्षापासून आपण काय करत आहोत? आपल्या इंडियाला फक्त डेव्हलप करत आहोत की नाही? येस ऑर नो? व्हॉट एव्हर ॲक्शन्स वी हॅव टू डुईंग एव्हरी डे. हां, आपण जी काही ॲक्शन्स करतो आपल्या जीवनामध्ये एव्हरी डे, इट इज डिपेंड ऑन द डेव्हलपमेंट. ती फक्त आपल्या प्रगतीशी अवलंबून असते. तुम्ही जर चांगला अभ्यास कराल सो यू विल बी डेव्हलप युअर नॉलेज. येस. अँड यू विल बी द गुड मास. लाईक दिस वे तुम्ही उद्याचे भारताचे काय आहात? भावी नागरिक आहात. भविष्य आहेत तुम्ही भारताचे. तुम्ही जर स्टडी केला, जर चांगलं नॉलेज ॲक्वायर्ड केलं, सो अवर इंडिया विल बी डेव्हलप. तो काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे. म्हणून APJ अब्दुल कलाम म्हणतात की जसं स्वातंत्र्य मिळालं 15 years पासून आपण काय करत आहोत? डेव्हलपमेंट करत आहोत. इट इज अ टाइम टू सी अवर सेल्व्स अँड डेव्हलप द नेशन्स. बट आता टाइम कसला आहे? स्वतःला पण डेव्हलप करायचा आणि आपल्या नेशनला डेव्हलप करायचा. कशाला डेव्हलप करायचा? आपल्या राष्ट्राला जे आहे ते डेव्हलपमेंट करायची आता वेळ आलेली आहे. वी आर द अमंग द टॉप 5 nations ऑफ द वर्ल्ड in the terms of the gross domestic product. What is this? Gross domestic product. Gross domestic product. It is called the GDP. The long form of GDP means what? Gross domestic product. म्हणजेच काय? आपला भारत जे आहे तो डेव्हलपमेंट होऊन आपला GDP जो आहे तो आता काय झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे, वाढलेला आहे. का? कारण की गेल्या 50 वर्षापासून आपला भारत देश फक्त कशाच्या बाबतीत लागलेला आहे? झुंजत आहे आपल्या नेशनच्या डेव्हलपमेंट विषयी. वी हॅव द 10% ग्रोथ रेट इन द मोस्ट एरियाज. आणि आपली GDP मध्ये किती वाढ झालेली आहे? एकूण 10%. आणि ही 10% वाढ झाल्यामुळे GDP मुळे आपला भारत देश जो आहे तो टॉप 10 कंट्रीज पैकी एक मानला जात आहे. अंडरस्टूड दिस पॉइंट? रिपीटेड आफ्टर मी. APJ Abdul Kalam is decided the 3 visions. The first one is the freedom. Repeat after. Speak everyone. First one is the freedom. The second one is the development. What is meaning by GDP? Gross domestic product. How many percent we have to increase our GDP? 10%. Very good everyone. So 10% we have to increase our GDP and that's why the India is the most top 10 countries में से एक है. तो जो आहे इंडिया जो आहे 10 टॉप कंट्रीज पैकी एक मानला जातो. पण हे जरी असलं तरी APJ अब्दुल कलाम जे आहे रियालिटी ते सांगत आहे काय की आवर पॉवर्टी लेवल्स आर फॉलिंग ऑन आवर अचीवमेंट्स आर बीइंग द ग्लोबली रिकग्नाइज्ड टुडे. आपली जी आहे पॉवर्टी जी आहे म्हणजेच काय जे आहे जी पहिले जे आहे लोक जे आहे आधीच्या काळामध्ये एवढे डेव्हलपमेंट नव्हते, एवढे फ्रीडम नव्हते. आपला देश जो आहे थोडासा लिटल मध्यंतरीच्या काळामध्ये जो आहे तो पुअर कंडिशनकडे वळलेला होता. पण नाव अ डेज एव्हरीवन मीन्स विलेज पीपल ऑल्सो हॅव द स्मार्टफोन्स.
ओके, येस और नो? देअर लिव्हिंग थिंग्स इज चेंजिंग. त्यांचे जे आहे लिव्हिंग थिंग्स जे आहे ते सुद्धा काय झालेले आहेत, खूप साऱ्या प्रमाणात चेंजेस झालेले आहेत. म्हणजेच काय, आपली लेवल जी आहे ती थोडीशी आता काय होत आहे, वाढत आहे. अँड आपण ग्लोबल होत आहोत. एट वी लॅक द सेल्फ कॉन्फिडन्स. असं जरी असलं तरी आपण कुठेतरी मागे पडत आहोत असं APJ अब्दुल कलाम यांना वाटतं.